नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 15 ऑगस्ट 2024. हॅपी इंडिपेंडन्स डे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काल होता दिनांक 14 ऑगस्ट 2024. तर 14 ऑगस्ट 2024 रोजी काल रात्री उशिरा MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. ते प्रसिद्धीपत्रक कशाशी संबंधित आहे ते आपण पाहणार आहोत. प्रसिद्धीपत्रक 14 ऑगस्ट 2024. विषय आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रवेश प्रमाणपत्राबाबत, हॉल तिकीटबाबत. जे राज्यसेवेची जी एक्झाम होणार आहे त्याच्या प्री एक्झामचे हॉल तिकीटबाबत. संदर्भ जाहिरात क्रमांक 414/2023. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेश पात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय, जे राज्यसेवेची एक्झाम 25 ऑगस्ट 2024ला होणार आहे व ज्या लोकांनी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश प्रमाणपत्र म्हणजेच हॉल तिकीट, ॲडमिशन सर्टिफिकेट किंवा ॲडमिट कार्ड, कोणतेही नाव द्या, थोडक्यात हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहेत. डाउनलोड करण्यास अवेलेबल झालेले आहेत. सर्वांनी ते डाउनलोड करू शकता. आता ते डाउनलोड कसं करायचं तुम्हाला, तर MPSCची ऑफिशियल वेबसाईट आहे mpsconline.gov.in. ह्या वेबसाईटवर जायचं आहे. तेथे गेल्यानंतर लॉग इन ऑप्शन दिसेल तुम्हाला. लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो युजर नेम आहे आणि पासवर्ड आहे तो टाकायचा आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुमची प्रोफाईल उघडी होईल. ठीक आहे. म्हणजे प्रोफाईलमध्येच अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे हॉल तिकीट. दुसरीकडे इकडे तिकडे हुडकीत बसायची गरज नाही. मग ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर लॉग इन केल्यानंतर युजर नेम पासवर्ड टाकल्यानंतर प्रोफाईल उघडल्यानंतर त्याच्यामध्ये माझे खाते म्हणून एक ऑप्शन दिसतं. माय अकाउंट किंवा मराठीतून माझे खाते. मग त्या खात्यामध्ये जायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज दिसतील तुम्ही भरलेल्या. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही ऑप्शन कुठे दिसते का बघायचं तुम्ही भरलेल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये. त्याच्यावर व्ह्यू म्हणून बटन दाबायचं. व्ह्यू म्हणून बटन दाबल्यानंतर उजव्या साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट परीक्षा प्रमाणपत्र दिसेल तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये, किंवा खाली कुठूनही डाउनलोड करायला तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही स्मार्टफोनमध्ये सेव्ह करू शकता. आणि याची कलर कॉपी काढायची मित्रांनो. तुम्हाला कलर प्रिंट काढायचं आहे. ब्लॅक अँड व्हाईट पण चालते, पण कशाला 10 रुपये टेन्शन घ्यायचं. उगं 10 रुपयाला कलर प्रिंट मिळून जाते. 2-3 कलर कॉपी काढून ठेवायच्या सोबत. परीक्षेच्या ठिकाणी कुठं पाणी पडलं, खराब झालं, पाऊस आलं तरी एखादी एक्स्ट्रा कॉपी आपल्या सोबत ठेवायचं आहे, जेणेकरून आपण परीक्षेपासून वंचित राहू नये. आणि परीक्षा सेंटर असे मिळतात की त्या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असलेल्या आयडेंटिटी हॉल तिकीटसुद्धा तुम्हाला ऐन वेळेला ते डाउनलोड करून प्रिंटआउट काढून मिळणार नाही. त्याच्यासाठी सोबतच 2-3 कॉपी कलर प्रिंटमध्ये हॉल तिकीटच्या काढून सोबत घेऊन जायचं आहे आणि स्मार्टफोनमध्ये पण सेव्ह करून ठेवायचे आहे. ओके. पुढे पॉईंट नंबर 2. परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. हॉल तिकीट कंपल्सरी घेऊन यायचे परीक्षेला. पॉईंट नंबर 3. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ठीक आहे. म्हणजे परीक्षा सेंटरवर तुम्हाला 1.5 तास अगोदर पोहोचायचे. परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर तुमच्या हॉल तिकीटवर जो परीक्षा सुरू होण्याचा टाइम दिलेला आहे
त्याच्या 1.5 तास अगोदर तुम्हाला परीक्षा केंद्रावर पोहोचायचे आणि 1 तास अगोदर परीक्षा सुरू होण्याच्या 1 तास अगोदर तुम्हाला तुमच्या सीट नंबरवर जाऊन बसायचं आहे. ओके, ठीक आहे. पुढे 4 नंबर, परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. ठीक आहे. 5 नंबर, आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारावर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची डिबार तसेच प्रचलित नियम किंवा कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. जेव्हा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करता त्या हॉल तिकीटवर जेवढ्या काही सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला त्या सर्व सूचनांचं तुम्ही पालन करायचं. हॉल तिकीटवर तुम्हाला सोबत कोणकोणते साहित्य आणायचं आहे ती सर्व सूचना दिलेल्या आहेत. हॉल तिकीट पूर्ण वाचून जायचं आहे. ऐन टायमाला तिथं गेल्यावर मी हॉल तिकीट वाचलंच नाही असं म्हणायचं नाही. हॉल तिकीट तुमच्या हातात आल्यानंतर हॉल तिकीटवरली पूर्ण माहिती एक शब्द ना शब्द पूर्ण वाचायचं आहे. तसेच ऑफिशियल वेबसाईटवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ऑफिशियल वेबसाईटवर, ते सुद्धा क्लिक करून त्याच्यावरल्या सूचना तुम्हाला बघायचं आहे. हॉल तिकीट व्यतिरिक्त पण उमेदवारांना सर्वसाधारण सूचना असतात त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल आहेत. त्या सर्वसाधारण सूचना डाउनलोड करायचं आणि ती पूर्ण वाचायचं आहे. ठीक आहे. तसेच गाईडलाईन फॉर एक्झामिनेशन म्हणायचं बी ऑप्शन दिसेल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर, ते सुद्धा तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे. म्हणजेच प्रवेश प्रमाणपत्र, हॉल तिकीटवरले पूर्ण सूचना, उमेदवारांना सर्वसाधारण सूचना आणि गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन ही तिन्ही पूर्ण वाचायचं आहे तुम्हाला आणि सर्वच ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल करून दिलेलं आहे. mpsconline.gov.in ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे. दुसरी एक वेबसाईट आहे mpsc.gov.in. या 2 वेबसाईटवर तुम्हाला ह्या सर्व सूचना डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ठीक. शेवटचा पॉईंट, प्रवेश प्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या कॉन्टॅक्ट secretary@mpsc.gov.in व सपोर्ट online@mpsc.gov.in या ईमेल व अथवा 022 69 12 39 14 किंवा 73 038 21 822 या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल. ठिकाण नवी मुंबई, सहसचिव माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. ठीक आहे. प्रवेश पत्र डाउनलोड करताना, हॉल तिकीट डाउनलोड करताना काहीही अडचण आली ते इथं 2 ईमेल ॲड्रेस दिलेले आहेत तुम्हाला, कॉन्टॅक्ट secretary@mpsc.gov.in किंवा सपोर्ट online@mpsc.gov.in. या दोन्हीपैकी कोणत्याही ईमेल आय डीवर तुम्ही त्यांना मेल करू शकता. तुमच्या ऑफिशियल मेल आय डीवरून मेल करून तुम्ही त्याचं उत्तर मिळवू शकता किंवा एक टेलिफोन नंबर दिलेला आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आणि दुसरा मोबाईल नंबर दिलेला आहे. या दोन्ही नंबरवर ऑफिशियल टाईममध्ये आयोगाच्या तुम्ही फोन करून तुमच्या प्रवेशपत्र डाउनलोड संबंधित काही शंका असतील तर त्यांची उत्तरे तुम्ही मिळवू शकता. 25 ऑगस्ट 2024 रोजी एक्झाम होणार आहे. हॉल तिकीट डाउनलोड करून ठेवायचे, सूचना वाचून ठेवायचं आहे. सर्वच आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या सबस्क्रायबर्सला, आपल्या व्ह्युअर्सला आणि सर्व महाराष्ट्रातील राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा, प्रचंड शुभेच्छा. तुम्ही पूर्वपरीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावी, मुख्य परीक्षेला पात्र व्हावं अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं. तर सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. व्हिडिओ चांगला वाटला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.